राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांचं तोंड गोड केलंय। शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना सोनं आणि मिठाई देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात। दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांना मिठाई देत त्यांनी सगळ्याच शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात। तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना मिठाई वाटप करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी सोनं देखील या शिवसैनिकांना दिला आणि दसऱ्याच्या या विशेष शुभेच्छा शर्मिला ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना देण्यात आल्या। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने पाटील यांच्याकडे। सुस्मिता, शर्मिला ताईकडून या शुभेच्छा देण्यात येत आहेत शिवसैनिकांना, काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की शिवतीर्थवरती आज खास सजावट करण्यात आलेली आहे। अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेचे एकत्र आलेले आहेत। अगदी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा त्यांनी पदभार सोडल्यानंतर चप्पल न घालणारे हे कार्यकर्ते आहेत। कुठून आलात? आज शर्मिला ताईंनी तुमची भेट घेतली, तुम्हाला सोनं दिलं, मिठाई दिली। आज ताईंनी पहिल्यांदाच भेट दिली, कारण की आम्ही साहेब एकत्र नव्हते, त्यामुळे भेट आमची नव्हतीच कधी। आज आम्हाला खरंच आनंद झाला की ताई आमच्याशी बोलल्या, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या, मिठाई दिली। त्यामुळं आणि मी एक कोल्हापूरचा शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे। उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली तेव्हा मी माझ्या पायातलं चप्पल सोडलंय आणि आता जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन चप्पल सोडले। मी काय सांगाल? ताईंनी तुमची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या, मिठाई दिली, काय सांगाल? मी श्रीराम राजाराम खेलदार, खामगाव तालुका, बुलढाणा जिल्ह्यातून आलो। या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी आलो असता प्रथम वंदनीय हिंदुहृदय सम्राट यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी इकडे आलो। त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचं घर आहे, त्या ठिकाणी आलो असता आदरणीय वहिनी बाहेर आल्या आणि त्यांनी आम्हाला मिठाई दिली। मिठाई दिल्यावर माझ्या सोबत जेवढे काही शिवसैनिक होते त्यांना बोलावून सर्वांना मिठाई दिली, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांची जी मिठाई आम्ही घेतली आमचं मन अगदी भरभरून आलं की आता खरं तर दोन्ही भावाची सत्ता येण्याचे संकेत आहेत आणि महाराष्ट्रात दोन्ही भावाची सत्ता आली आणि मुंबईवर आली असं वाटतंय। आज जो दिवस आहे दसरा मेळाव्याचा, परंपरेनं जो दिवस आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही इथं आलो। आल्यानंतर राजसाहेबाच्या घरासमोर आल्यानंतर माननीय राजसाहेबांच्या सुयोग्य पत्नी यांनी आम्हाला आणून मिठाई दिली, त्याचा खरा आनंद आम्हाला झाला। आणि जर राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ही सगळ्यात मोठी ताकद असेल। आणि काय वाटतं, आज मैदानामध्ये चिखल आहे परंतु अनेक शिवसैनिक एकत्र येणार आहेत। आम्ही साहेबांच्या कार्यक्रमाला चिखलामध्ये लोळायला तयार, तरी आम्ही कार्यक्रमाला येणारच। याच्यावर जास्त पाणी पडलं, चिखल जास्त झालं तरी आम्ही येणारच। चिखलामध्ये नाही जागा असली बसायला, चिखलामध्ये लोळून आम्ही कार्यक्रम आहे। काय वाटतं, आज ज्या पद्धतीचं सगळं चित्र पाहायला मिळते? काय नाही मॅडम, आज शिवतीर्थावर आम्ही दसरा मेळाव्याला आलेले आहेत। शर्मिला ताई आले होते बाहेर, मिठाई वगैरे दिलेत, सोनं दिलेत आम्हाला। काय नाही, मराठवाड्यामध्ये आमचे खूप नुकसान झालेलं आहे। असं माझी विनंती आहे की राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र येऊन काय रस्त्यावर उतरून फडणवीस सरकारकडनं आम्हाला पंजाब सरकारने कसं हेक्टरी 50,000 रुपये दिले तसं फडणवीस सरकारने आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी दिलं पाहिजे, आमची हीच विनंती आहे। आपण बघतोय की अनेक प्रतिक्रिया या समोर येत आहेत। खरं तर राज ठाकरे या कार्यक्रमाला येणार का, दसरा मेळाव्यात सहभागी होणार की नाही याबाबत सुद्धा चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यापूर्वी आपण बघतोय की शिवतीर्थमधनं या शुभेच्छा देण्यात आल्या। निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।